श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हा सगळ्यांवर नेहमी राहो. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा आकांक्षा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी मैत्रिणींसाठी मी बनवलेला आहे. कारण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात किंवा मनातसुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा मला एक आली होती आणि त्यानुसारच मग मी आज हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर आता कसं होतं की आपलं संसार आहे, घर आहे किंवा आपलं सांसारिक आयुष्य आहे आणि त्यामुळे मग घरामध्ये थोड्याशा कुरबुरी होतात, छोटीशी लुटूपुटूची भांडणं नवरा बायकोची होतात किंवा मग असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तर प्रत्येकच घरामध्ये चालू असतात. पण काही ठिकाणी असं असतं की नवरा बायकोची खूप म्हणजे अटीतटीची भांडणं होतात, घरामध्ये सतत वाद असतात, मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलं मोठ्या माणसांचं ऐकत नाही किंवा इतरही घरातले सदस्य असतात त्यामध्ये सुद्धा वारंवार वाद होत असतात आणि त्यामुळे मग नवरा बायकोच्या नात्यावरती त्याचा परिणाम होत असतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे मग नवरा बायकोचं नातं सुद्धा कमकुवत होत असतं. तर कसं असतं, नवरा बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं. सर्व नात्यांमध्ये महत्त्वाचं नातं किंवा एक प्रमुख नातं म्हणून नवरा बायकोच्या नात्याकडे आपण सगळेजण पाहत असतो. मात्र सर्व नात्यांमध्ये काही ना काही कुरबुरी असतात, तशाच नवरा बायकोच्या नात्यात सुद्धा असतात. मात्र काही वेळेला मग काय होतं, या कुरबुरी किंवा हे वाद भांडणं इतक्या विकोपाला जातात की त्यावरती मग तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी बनत असते. मग अशा वेळेस ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. तर ते उपाय आज आपण पाहणार आहोत की कुठल्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच नवरा बायकोचं नातं हे सुधारणार आहे. आणि बरेचदा असं होतं की बऱ्याचशा महिलांचं असं असतं की मी कुठलीही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तर तो अजिबात ऐकत नाही किंवा ते अजिबात ऐकत नाहीत. तर मग त्यासाठी काय करायचं किंवा देवाची स्वामींची कुठली सेवा करायची किंवा कशा प्रकारे. तर मी सगळ्यात अगोदर तर सांगते की तुम्ही स्वामी सेवा करा किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट करा, पण कुठल्याही नात्यांमध्ये समोरच्याचं मत विचारात घेणं, लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. समोरच्याच्या भावना आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे किंवा समजून घेणं महत्त्वाचं आहे. असं नसतं की एकाचाच कोणाचा तरी दोष असतो. त्यामुळे मग सर्वप्रथम बसून जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना तर आपले पूर्ण म्हणजे 90% प्रॉब्लेम्स आपले तेव्हाच सुटतात. कारण आपण मग बोलत नाही एकमेकांशी आणि मग त्याच्यामुळे गैरसमज जास्त वाढत जातात. त्यामुळे एकमेकांशी बोला. एकमेकांना न आवडणाऱ्या गोष्टी कधीही करू नका. समोरच्या आपल्या पार्टनरला समजा एखादी गोष्ट आवडत नाही आणि ती गोष्ट जर आपण करत असू तर मग त्याने वाद वाढण्यास अजून जास्त म्हणजे पार्टनरला आपले चुका शोधण्यास अजून वाव मिळत असतो. त्यामुळे जी गोष्ट आपल्या पार्टनरला आवडत नाही किंवा आपल्या सहकार्याला आवडत नाही ती कधीही करू नका आणि बोलून प्रश्न सोडवा. कुठले तिसऱ्या व्यक्तीला तुमच्यातल्या भांडणाचं कारण सांगून जर तुम्ही प्रश्न सोडवायला गेले तर ते अजून वाढणार आहेत भांडणं. त्यामुळे दोघेजण बसा आणि बसून बोला की नक्की माझ्या कुठल्या गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे हे प्रश्न सुटत असतात. पण अगदीच तुमचा पार्टनर तुमच्या ऐकण्याच्या स्थितीत नाही आहे किंवा बरेचसे असे 63 वृत्तीचे सुद्धा पुरुष असतात किंवा 63 वृत्तीच्या महिलासुद्धा असतात की जे समोरच्याचं ऐकून घेण्याच्या कसल्याच मनस्थितीत नसतात. तर अशांसाठी मग आपण स्वामींचे काय उपाय करू शकतो किंवा कुठले उपाय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे खूप छान छान स्वामी समर्थ संबंधीचे उपाय व्हिडिओ सगळं आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभव मी शेअर करत जाईल. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला आपला जो पॉईंट आहे किंवा पहिली जी गोष्ट आहे तर चांगल्या दाम्पत्य जीवनासाठी आपल्या कुंडलीमध्ये म्हणजे दोघांच्याही कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीत असणं गरजेचं असतं. जर गुरुग्रह बळकट नसेल किंवा गुरुग्रहाची स्थिती व्यवस्थित नसेल तर मग नवरा बायकोमध्ये वाद हे होतच राहतात, वाढत जातात आणि विकोपाला सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुग्रह आपलं शुभ स्थितीत असणं गरजेचं आहे. तर आता बऱ्याच जणांच्या बाबतीत गुरुग्रह हा शुभ स्थितीत नसतो. तर मग अशांसाठी काय करायचं तर तुम्हाला मी मागच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुरुवारी की काही तुम्हाला स्वामींची सेवा करता येईल. गुरुवारी तुम्ही 8 दिवस काहीही सेवा करू नका, मधले कुठलेही दिवस सेवा करू नका, पण गुरुवार हा दिवस तुम्हाला अजिबात मिस करायचं नाही आहे. गुरुवारी जितकी काही तुम्हाला स्वामींची सेवा करता येईल तितकी करायची आहे. तर मग एका व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर सुद्धा देईल की त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गुरुवारची कुठली सेवा करायची आहे. आणि गुरुवारची जर अशा प्रकारे तुम्ही सेवा केली ना
आणि गुरुग्रह तुमचा आपोआप त्यामुळे बळकट होणार आहे आणि अगदी तुम्हाला महिन्याभरातच फरक जाणवणार आहे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये. तर गुरुवारी कुठली कुठली सेवा करायची याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहेच, पण तरीसुद्धा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते की गुरुवारी आपल्याला कशा प्रकारे सेवा करायची आहे. तर आता बऱ्याच जणांना स्वामी सेवा करण्याची इच्छा असते, परंतु तितकासा वेळ नसतो किंवा मग अजूनही बऱ्याचशा गोष्टी असतात की त्यामुळे त्यांना स्वामी सेवा करता येत नाही. पण अशांनी गुरुवारी न चुकता स्वामी सेवा करायची आहे. जी नित्य सेवा करता तुम्ही तशाच प्रकारे स्वामी सेवा करायची आहे. सगळ्यात अगोदर तर लवकर सकाळी उठून आपल्या छान उंबरट्याची, आता गुरुवार आहे तर प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गुरुवारी उंबरटा पूजन हे करा आणि या गोष्टी तुम्ही केल्या ना, तुम्ही मनापासून या गोष्टी करा आणि खरंच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगाल की खरंच ताई आम्हाला फरक पडलेला आहे. ज्या या गोष्टी मी आत्ता सांगते, जर तुमच्या नवरा बायकोंमध्ये खूपच सारी भांडण होत असतील किंवा तुमचं नातं कमकुवत होत असेल किंवा मग ती भांडणं अगदी विकोपाला जात असतील, तर हे उपाय तुम्ही नक्की करा. याची मी 101% गॅरंटी तुम्हाला देते की तुमचं नातं नक्की सुधारणार आहे. तर सगळ्यात अगोदर प्रत्येक गुरुवारी उठून छान अशी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा उंबरटा जो असतो त्याची उंबरटा पूजन करा, उंबरट्याची पूजा करा. लक्ष्मीची पावलं एका साईडला तुम्ही लावू शकता, मध्ये कधीही लावू नका, त्यामुळे आपले पाय त्याच्यावरती पडण्याची शक्यता असते. लक्ष्मीची पावलं दोन्ही साईडला लावली तरी चालतील, लावली नाही तर रांगोळीने सुद्धा तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हेच काम करायचं आहे गुरुवारी की छान अशी उंबरटा पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला यायचं आहे आपल्या देव्हाऱ्यापाशी आणि आपली स्वामींची जी नित्यसेवा असते, तर त्यामध्ये आपल्याला सकाळी स्वामींचे सगळं जे करून झाल्यानंतर आपल्याला पूजा, त्यानंतर आपल्याला किमान 1 माळ 11 माळी जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करणं जमलं नाही तर किमान 1 माळ स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला 1 माळ तरी किमान करायची आहे. पण जर शक्यच असेल आणि खूपच सारी भांडणं तुमच्यात होत असतील तर नक्की 11 माळी जप स्वामी समर्थांचा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तारक मंत्र जो आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे, तो सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा सुद्धा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे. तर तुम्हाला मी मागेच सांगितलं की चांगल्या दाम्पत्य जीवनासाठी कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ स्थितीत असणं गरजेचं आहे. आणि जर असं नसेल तर मग नात्यामध्ये मधुरता येत नाही, सतत कटुता येत राहते, सतत उतार चढाव येत असतात. अशातच मग आपल्याला गुरुला मजबूत करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात सुद्धा जाऊन ह्या मंत्राचा जप करू शकता. भगवान विष्णूकडे सुखद दाम्पत्य जीवनासाठी आपण प्रार्थना करा. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरात सुद्धा अशा प्रकारे तुम्ही विष्णूंना आणि भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी मातेला सांगा की आमचं जे दाम्पत्य जीवन आहे ते सुखी आणि समाधानी होऊ दे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जीवनात आपल्याला सुख, समृद्धी, शांती मिळवून देते. त्याचसोबतच जर आपण त्या दोघांची एकत्रित पूजा केली ना, दर शुक्रवारी जर तुम्ही गुरुवारी समजा तुम्हाला शक्य नसेल तर दर शुक्रवारी जरी तुम्ही विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची पूजा केली तरीसुद्धा तुमच्या म्हणजे दाम्पत्य जीवनामध्ये खूप छान असं सुख समाधान येणार आहे. तर त्याचबरोबर मंडळी, आपल्याला गुरुवारी अजून कुठल्या सेवा करायच्या आहेत तर गुरुवारी तुमच्या जवळ असलेल्या कुठल्याही एखाद्या स्वामी केंद्रात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत. पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू, मी मागे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेली, अगदी केळी वडापावपासून तुम्ही कुठलीही वस्त्र असेल पिवळ्या रंगाचं कुठलीही वस्तू तुम्ही दान करू शकता. अगदी तुम्हाला जितकं तुमचं काही शक्य असेल तर तितके तुम्ही परिस्थितीनुसार जाऊन दान करू शकता. तर या गोष्टी तुम्ही ज्या मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या गोष्टी जरी तुम्ही महिनाभर जरी या गोष्टी केल्या ना तरी सुद्धा तुमच्या नात्यात सुधारणा झालेली तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरा बायकोमध्ये जर दररोज भांडणं होत असतील तर मग अशा वेळी काय करायचं, आपण भगवान महादेव म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा आपल्याला दोघांनी बसून करायची आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्यातलं नातं सुधारावं तर दोघांनी एकत्र शिव आणि पार्वती समोर बसायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये शिव पार्वतीचा फोटो असेल तर तो समोर ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यांच्यासमोर छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शिव चालीसा पठण आपल्याला करायचं आहे. यामुळे आपलं नातं सुधारायला नक्कीच मदत होणार आहे. आणि शिव आणि पार्वतीला आपल्याला सांगायचं आहे की आमच्यातलं जे नातं आहे ते तुम्ही आमचं सुधारावं
अशा प्रकारे त्यांना आपण प्रार्थना करायची आहे, ही पूजा तुमच्यापर्यंत आमची पोहोचू द्या, अशा प्रकारे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर या उपायाने सुद्धा तुमच्यातली बरीचशी भांडणं कमी व्हायला मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांच्या मतांचा आदर करणं किंवा एकमेकांची मतं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तरीसुद्धा मग एखादा पार्टनर खूप वेगळ्या म्हणजे विचारांचा असेल किंवा मग ऐकतच नसेल कोणाचं, तर मग तुम्ही हे उपाय करायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपाय, जर तुमचा नवरा तुमचं काहीच ऐकत नसेल तर महिलांनी हा एक उपाय करायचा आहे की रोज सकाळी जेव्हा तुम्ही नित्यपूजा करता तर तुम्ही तुमच्या नादासाठी एवढं नक्कीच करू शकता. रोज आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तो कसा की आपल्याला एका छोट्याशा ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 किंवा 3 अगरबत्ती आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या अगरबत्तीची धुणी आपल्या एका प्लेट घ्यायची आहे आणि ती धुणी त्याच्यावरती पडेल अशी काळजी घ्यायची आहे. आणि ते पाणी स्वामींसमोर ठेवून आपल्याला अगदी तुम्ही हातात जपमाळ घेतली नाही तरीसुद्धा चालेल आणि 11 वेळा आपल्याला, आणि जोपर्यंत 11 वेळा म्हणण्यापेक्षा जोपर्यंत अगरबत्ती त्या संपत नाही 2 किंवा 3 तोपर्यंत आपल्याला तारक मंत्राचा जप करायचा आहे किंवा तारक मंत्र म्हणायचा आहे. मग तो 11 वेळा होईल किंवा 21 वेळा होईल, जशी तुमची अगरबत्ती संपेल तसं. आणि अगरबत्ती ही केमिकल फ्री असावी याची तुम्ही नक्की काळजी घ्या, कारण हल्ली आता केमिकलयुक्त अगरबत्त्या मिळतात. पण हिना अगरबत्ती जी ओरिजिनल हिना अगरबत्ती असते स्वामी महाराजांची आवडती, तर ती तुम्ही नक्की आणा आणि ती अगरबत्ती घ्या आणि त्याची नंतर अगरबत्ती संपल्यानंतर ती जी धुणी आहे त्यातील थोडीशी धुणी घेऊन त्या ग्लासात टाका आणि तुमच्या नवऱ्याला ते पाणी प्यायला द्या. आणि हा उपाय तुम्ही सतत रोज करा. तुम्हाला अगदी 3 दिवसांमध्ये तुमच्या नात्यात सुधारणा दिसेल, तुमच्या पतीमध्ये सुधारणा दिसेल, पती तुमचं ऐकू लागतील. तर हा सुद्धा एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आपल्या नवरा बायकोचं नातं सुधारावं किंवा नवरा आपला अजिबातच ऐकत नाही, घरामध्ये भांडणं तंटे होतात, तर यासाठी हा तारक मंत्राचा उपाय तुम्ही नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय आहे, त्यामुळे मी शेवटी सांगितलेला आहे. आणि हा उपाय केल्याने बऱ्याच जणांच्या घरातील भांडणं मिटली आहेत. तुम्हाला जर खरंच स्वामींवरती विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.